नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत PM सूर्यघर योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की हा अर्ज कसा करायचा आहे. यासाठी कुठली कुठली कागदपत्रे लागणार आहे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही घरबसल्या स्वतःचा तुमचा फॉर्म भरू शकता. तर यामध्ये तुम्हाला PM सूर्यघर योजनेमध्ये किती सबसिडी भेटत असते याबद्दलचा व्हिडिओ आपण अगोदरच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तिथून तुम्ही तो पाहून घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला 1 किलोवॅट, 2 किलोवॅट आणि 3 किलोवॅटला किती खर्च येणार आहे हे लक्षात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या अगोदर जर तुमच्याकडे लाईट बिल नसेल तर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. इथं तुमचा कंझ्युमर नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि माहिती नोंद करावर क्लिक करून तुम्ही तुमचं जे आहे ते लाईट बिल काढून घेऊ शकता. कारण इथं तुम्हाला लाईट बिलची आवश्यकता पडणार आहे. लाईट बिलची आवश्यकता असणार आहे. तुमच्याकडे मागील 6 महिन्याचं लाईट बिल असायला हवं, आधार नंबर, मोबाईल नंबर असायला हवा. तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही सबसिडी स्ट्रक्चरवर क्लिक करून तुम्ही सबसिडी किती आहे पाहू शकता. त्याच्यानंतर वेंडर कुठले कुठले आहेत हेही तुम्ही पाहू शकता आणि कॅल्क्युलेटरवर इथं क्लिक करून तुम्हाला कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक अंदाजे इथं समजेल की तुम्हाला किती खर्च येणार आहे. आता इथून आपलं राज्य निवडायचं आहे. कॅल्क्युलेटरवर क्लिक करून आपण राज्य निवडलं. त्याच्यानंतर तुमचं रेसिडेन्शियल आहे, इंडस्ट्रियल आहे, कुठलं मीटर आहे हे तुम्ही सिलेक्ट करा. तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल आपण केलेलं आहे. तुमचं महिन्याला बिल किती येतं, तर माझं 500 रुपये येतं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जागा किती अवेलेबल आहे, 200 स्क्वेअर मीटर लिहिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही यामध्ये किती इन्व्हेस्ट करू शकता इथं टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला किती किलोवॅटचं सोलार पाहिजे, मला 1 किलोवॅटचं पाहिजे आणि सँक्शन लोड हे इथं 1 टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटरवर क्लिक केल्यानंतर आता मला इथं दाखवेल की एस्टिमेटेड कॉस्ट जी आहे ती 50,000 असणार आहे. त्यामध्ये सबसिडी 30,000 आहे आणि माझी कंझ्युमर शेअर जो आहे तो 20,000 येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि याच्यासाठी जागा किती लागणार आहे हे इथं दाखवत आहे. तुमची सेव्हिंग किती होणार आहे हे पूर्ण कॅल्क्युलेटर तुम्हाला अशा प्रकारे दाखवणार आहे. तर इथं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला 1 किलोवॅटचं सोलार लागणार आहे, 2 किलोवॅटचं की 3 किलोवॅटचं. त्याच्यानंतर तुम्ही इथून कॅल्क्युलेट केल्यानंतर एक अंदाज येईल तुम्हाला की किती किलोवॅटचं सोलार तुम्हाला पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता होम पेजवर जायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं अप्लाय फॉर रूफटॉप सोलार यावर क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर रूफटॉप सोलारवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला आता इथं रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. 2 स्टेपमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपलं राज्य निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जो काही तुमचा जिल्हा असेल तो इथून तुम्ही निवडून घ्या. त्याच्यानंतर वीज वितरण कंपनी तुमची कुठली आहे ती तुम्हाला इथून निवडायची आहे. वीज वितरण कंपनी ही महावितरण असल्यामुळे मी इथून महावितरण निवडत आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही कंझ्युमर नंबर आहे लाईट बिलवरचा तो तुम्हाला इथं पाहून टाकून घ्यायचा आहे. नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तुमचा कंझ्युमर नंबर तुमच्या लाईट बिलवर असतो, तो तुम्हाला पाहून इथं टाईप करायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दाखवेल. इथं नाव बरोबर असेल तर प्रोसीडवर क्लिक करा. त्याच्यानंतर आता इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTPवर क्लिक करून OTP तुम्हाला इथं टाकून ईमेल ID टाकायचा असेल तर टाकून घ्या. त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. ईमेल हा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकला तरी चालेल आणि नाही टाकला तरी चालेल. आता इथून सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे असं तुम्हाला एक SMS दाखवेल. आता तुम्ही तुमच्या लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही आता रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. आता इथं तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका, कॅप्चा कोड टाका आणि नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता इथून तुम्ही पाहू शकता OTP तुमच्या मोबाईल किंवा ईमेलवर पाठवला आहे. तो OTP टाकून लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. डिअर ॲप्लिकंट हे वाचून घ्या तुम्ही आणि प्रोसीडवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला ऑफ ग्रीड सोलार बसवला जाणार आहे. प्रोसीडवर क्लिक करा. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर पूर्ण असा जो आहे तो फॉर्म ओपन होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही इथून करंट स्टेटस पाहू शकता. आपल्याला पहिल्यांदा अप्लाय करायचे आहे, त्याच्यानंतर अप्रूव्हल भेटणार आहे, त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन डिटेल्स, इन्स्पेक्शन स्टेटस, प्रोजेक्ट कमिशन स्टेटस, सबसिडी रिक्वेस्ट आणि सबसिडी डिस्ट्रीब्युशन अशा स्टेपमध्ये तुमचा अर्ज कंप्लीट होणार आहे.
तर तुम्ही करंट स्टेटस इथूनही पाहू शकता. सबमिट ॲप्लिकेशन, सबमिट बँक डिटेल्स, फिजिबिलिटी अप्रूव्हल, सबमिट इन्स्टॉलेशन डिटेल्स, इन्स्पेक्शन स्टेटस आणि प्रोजेक्ट कमिशन स्टेटस. आणि 3 स्टेपमध्ये आता आपल्याला हा अर्ज भरून घ्यायचा आहे. या 3 स्टेपमध्ये आपल्याला आपला जो अर्ज आहे तो भरून घ्यायचा आहे. तर चला मग स्टेप 1मध्ये तुम्हाला नेम ॲज पर इलेक्ट्रिसिटी बिल ऑटोमॅटिक येणार आहे. तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या. तुमच्या लाईट बिलवरचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे. तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर ॲड्रेस लाईनमध्ये तुमचा पूर्ण पत्ता टाईप करून घ्या. गाव टाईप करून घ्या. सिटी टाईप करून घ्या. जिल्हा येणार आहे. आपलं स्टेट येणार आहे. पिनकोड येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा जो अर्ज आहे तो CSC मार्फत भरत आहात का? जर असताल तर येस करा. त्याच्यानंतर इथं त्या CSC VLEचा जो काही ID असेल तो इथं तुम्हाला नमूद करायचा आहे. जर तुम्ही स्वतःहून अर्ज भरत असाल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी डिटेल्स आता इथं आपल्याला भरून घ्यायचे आहेत. तर आपलं राज्य येणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या इलेक्ट्रिसिटी कंपनीचं नाव येणार आहे. इथून तुम्ही एडिट करून हे सिलेक्ट करू शकता. आपलं महावितरण आहे म्हणून MSEDCL आपण निवडलेलं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनीचं डिव्हिजन निवडायचं आहे. म्हणजे तुमच्या सरळ तुम्हाला जिल्ह्याचं ऑफिस निवडायचं आहे. इथून जो काही तुमचा जिल्हा असेल आणि हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचं डिस्ट्रिब्युशन कंपनीचं डिव्हिजन हे तुमच्या लाईट बिलावर मेन्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला सब डिव्हिजन निवडायचं आहे म्हणजे तालुक्याचं ठिकाण निवडायचं आहे. कंझ्युमर अकाउंट नंबर ऑटोमॅटिक येईल. सँक्शन लोड ऑटोमॅटिक येईल. कॉन्टॅक्ट डिटेल्स हे तुमचे मोबाईल नंबर आणि ईमेल इथून दिसेल तेही तुम्ही एडिट करू शकता. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. रेसिडेन्शियल आहे का रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन आहे. आपलं रेसिडेन्शियल म्हणजे घरगुती आहे. इथून मी घरगुती सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला किती किलोवॅटचं सोलार आवश्यक आहे. 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट. आपल्याला 1 किलोवॅटचं सोलार आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी इथं 1 टाकतो. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं जर तुमच्याकडे पहिलं सोलार इन्स्टॉल असेल तर त्याची इथं माहिती द्यायची आहे. किती किलोवॅटचं तुमच्याकडे सोलार पहिलं अवेलेबल आहे. जर असेल तर 1-2 टाका, नसेल तर 0 करा. त्याच्यानंतर इथं आता मॅपवर तुमचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला पिन करायचं आहे. तुमचं जे काही लोकेशन असेल तो इथून सर्च करून तुम्हाला पिन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड दाखवणार आहे म्हणजे अक्षांश आणि रेखांश दाखवणार आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता स्टेप 2वर आपण इथे येताल. आता आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करून इलेक्ट्रिसिटी बिल हे अपलोड करायचे आहे जे की JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असायला हवं आणि 500 KBच्या आतमध्ये असायला हवं. इथून तुम्ही तुमचं लाईट बिल कसं काढायचं आहे हेही तुम्हाला मी दाखवतो. इथं कंझ्युमर नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि माहितीची नोंद करा यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं व्ह्यू बिलवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं लाईट बिल असं तुम्हाला दिसणार आहे. व्ह्यू बिलवर क्लिक केल्यानंतर मुद्रणयोग्य आवृत्ती पहा यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर याचे तुम्ही प्रिंटआउट किंवा हे डाउनलोड करून घेऊ शकता. आता हे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह करून झाल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं, चूज फाईलवर क्लिक करून ते अपलोड करायचं आहे. इथे तुम्हाला खाली तुमची पूर्ण डिटेल्स दाखवणार आहे. सँक्शन लोड, कंझ्युमर नंबर ही पूर्ण माहिती दाखवणार आहे आणि ही जी लाईट बिल आहे ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. इथून चूज फाईलवर क्लिक करून ते तुम्ही लाईट बिल अपलोड करा. हे अपलोड झालेलं आहे आणि आता तुम्हाला इथं सेव्ह या बटनावर खाली तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपल्या 2 स्टेप पूर्ण झालेल्या आहेत. आता आपल्याला बँक डिटेल्स सबमिट करायचे आहे ज्यामध्ये तुमच्या सबसिडी येणार आहे. आता इथं गो टू बँक डिटेल्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला बँक लोन हवे असेल तर या लिंकवर क्लिक करून तुम्ही माहिती वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथून तुम्ही एडिट सोलार ॲप्लिकेशन रिक्वेस्टवर क्लिक करून तुमचा फॉर्म हे एडिट करू शकता. फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची झाल्यास तुम्ही इथून करू शकता. आता गो टू बँक डिटेल्स यावर क्लिक करा. आता आपल्याला सबसिडी मिळण्यासाठी बँक डिटेल्स भरून घ्यायचे आहे. बँक डिटेल्स तुम्ही कधीही एडिट करू शकता. आता इथं गो टू बँक डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी डिटेल्स येतील. आता तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव सिलेक्ट करायचं आहे. जसं स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे. अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे आणि बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक स्कॅन केलेलं तुम्हाला इथून अपलोड करायचं आहे. ज्याचा फॉर्मॅट JPG किंवा PDFमध्ये असायला हवा आणि साईज 2 MBच्या आतमध्ये असायला हवी. हे चूज फाईलवर क्लिक करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. सबमिट टू MNRE यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एकदा विचारेल सबमिटसाठी ओके करा. आता आपला फॉर्म हा सबमिट झालेला आहे. इथून ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करू शकता, ई-टोकन डाउनलोड करू शकता आणि बँक डिटेल्स ही आपली सबमिट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जी आहे ती पूर्ण माहिती भरून असा फॉर्म तुमचा भरून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढल्या ज्या काही स्टेप आहे, आता फिजिबिलिटी अप्रूव्हल स्टेटस तुम्हाला येईल ज्यावेळेस
वितरणकडून तुमचं लोकेशन पाहून तुम्हाला अप्रूव्हल देण्यात येईल आणि पुढली जी प्रोसिजर आहे ती इथून तुम्हाला कंप्लीट झालेली दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही जो आहे तो PM सूर्यघर योजना याच्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करत असताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबमिट बँक डिटेल्स आपण केलेले आहे. आता फिजिबिलिटी अप्रूव्हल तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर सबमिट इन्स्टॉलेशन डिटेल्स तुम्हाला सबमिट करावे लागतील. इन्स्पेक्शन एकदा होईल आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे प्रोजेक्ट कमिशन स्टेटस येईल. या पूर्ण स्टेप इथून तुम्ही पाहू शकता. तुमच्या स्टेप पाहू शकता. फिजिबिलिटी अप्रूव्हल त्यानंतर मिळणार आहे. तर त्याच्यानंतर सबमिट इन्स्टॉलेशन डिटेल्स, इन्स्पेक्शन स्टेटस, प्रोजेक्ट कमिशन स्टेटस, सबसिडी रिक्वेस्ट आणि सबसिडी डिस्ट्रीब्युशन अशा स्टेपमध्ये तुमचं जे आहे ते पूर्ण प्रोसिजर होणार आहे. इथून पुढची प्रोसिजर जी आहे ते आता तुमचं इन्स्पेक्शन झाल्यानंतर महावितरणतर्फे तुमचं इन्स्पेक्शन होईल आणि इथून पुढची प्रोसिजर फॉलो केली जाईल.